नाशिक त्र्यंबक रस्त्यावर NMRDAच्या विरोधात शेतकऱ्यांच्या आंदोलनाला त्र्यंबकेश्वरच्या साधू महंतांनी पाठिंबा दिला आहे। स्वामी सागरानंद महाराज आश्रमात सिंहस्थ नागरी समिती अध्यक्ष राष्ट्रवादी शहराध्यक्ष सुरेश गंगापुत्र यांनी विचार सभा आयोजित केली होती। या बैठकीला बाधित शेतकऱ्यांसह आमदार हिरामण खोसकर, ज्येष्ठ नेते संपतराव सकाळे, विश्वस्त पुरुषोत्तम कडलग यांसह विविध राजकीय पक्षाचे नेते कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी उपस्थितांनी आपले मनोगत व्यक्त केले। आखारा परिषद कोषाध्यक्ष स्वामी शंकरानंद महाराज यांनी आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत असे सांगितले। ते म्हणाले, हे साधू कुठल्याही लोकांना बेघर करणं, बेरोजगार करणं हा आमचा अजिबात उद्देश नाहीये। साधू उलट लोकांना मदत करणारे असतात, त्यांचं पुनर्वसन करणारे असतात। आणि तुम्हीच लोक आता एक बंधूंनी सांगितल्याप्रमाणे वर्षभर 12 महिने आम्हा लोकांना तुम्ही सांभाळलेले असतात, तर आम्ही तुमच्यासाठी आम्हाला आजही असं वाटतंय की उद्या गावातही काहीतरी करतील। त्यावेळेला मी सगळ्यांशी बोललो होतो, तुम्ही कुंभाच्या नावाखाली आमच्या त्र्यंबक भागातील नागरिकांना, त्र्यंबकमधील नागरिकांना कोणालाही कुठल्याही प्रकारचा त्रास होईल, दुःख होईल, ते विस्थापित होतील असं करू नका। आणि अशी फार वेळ आली तरी त्यांना पूर्णपणे मोबदला देऊन त्यांचं पुनर्वसन जो शासनाने घाट घातलेला आहे, एक साईड 30 मीटरची डायरेक्ट 50 मीटर केलेली आहे आणि अनेक शेतकऱ्यांचं जीवन, रोजगार, त्यांचे असलेले घरं म्हणजे बेघर होण्याची पाळी शेतकऱ्यांना आलेली। सदर्व जागा स्वतःची मालकीची असताना सुद्धा मध्यंतरीच्या काळात सांगितलं का 30 मीटर रस्ता होणार, आणि आता गेल्या 4 महिन्यामध्ये असं काय झालं का तो रस्ता 50 मीटरचा करण्याचा, एक साईडला 50 मीटरचा करण्याचं ठरलं। आणि म्हणजे 50 मीटर म्हणजे दोन्ही बाजूला 100 मीटर। आज या ठिकाणी त्या परिसरातील सर्व शेतकरी आमचे आदरणीय भगवान बाबा उर्फ शंकर बाबा यांच्या नेतृत्वाखाली व आमदार हिरामणजी खोसकर साहेब, पुरोहित संघाचे अध्यक्ष मनोजजी थेटे, पुरुषोत्तमजी कडलग, भाऊसाहेब खानबहाले असतील, अनेक मान्यवर, शांताराम बाबूल असतील, अनेक मान्यवर या ठिकाणी आणि जवळजवळ 200 ते 500 शेतकरी या ठिकाणी त्यांच्याकडे विनंती करण्यासाठी या ठिकाणी आले। आणि बाबांनी या ठिकाणी त्यांना आश्वासित केलं का संपूर्ण आखाडा परिषद असेल, आम्ही तुमच्या पाठीमागं ठामपणे उभे राहू। त्यामुळं खऱ्या अर्थाने ते या ठिकाणी भगवान बाबांचे मी आभार मानतो। पण आज जी त्र्यंबकेश्वर रोडची परिस्थिती आहे, ती त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये सुद्धा अशीच परिस्थिती निर्माण होणार आहे। आणि त्याच्यासाठी सुद्धा त्र्यंबकेश्वर नगरीला संपूर्ण एकत्र व्हावं लागेल, नाहीतर सर्वांचे रोजगार असतील, रोजगारावातून वंचित राहिल्याशिवाय त्र्यंबकेश्वर नगरीतील सर्व बेरोजगार कसे होतील, यासाठीच मला तर वाटतं शासन प्रयत्न करील। बाबांनी सांगितल्याप्रमाणे 4 मंत्री असताना बी कुणीही लक्ष या तालुक्यावर देऊन नाही राहिलं। मग फक्त कुंभमेळ्याच्या वेळी लाल दिव्याच्या गाड्याच येणार का? आणि मग लाल दिव्याच्या गाड्या आज कुठं जाऊन लपल्या आहे, हा जो प्रश्न बाबांनी उपस्थित केला तो खऱ्या अर्थाने मी आज या ठिकाणी त्र्यंबकेश्वर नगरीचा सिंहस्थ कुंभमेळा नागरिक कमिटीचा अध्यक्ष या नात्याने शासनाला विनंती करतो का या गोरगरीब शेतकऱ्यांचे प्रश्न आणि त्र्यंबकेश्वरमधले सुद्धा प्रश्न आपण त्यांचा रोजगाराचा प्रश्न मिटवावा। आणि हा 50 मीटर एक साईडला असलेला रस्ता हा 30 मीटर कसा होईल याच्यासाठी आपण प्रयत्न करावे, हीच या ठिकाणी मी विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपतो। या बैठकीला मंदिर विश्वस्त व पुरोहित संघ अध्यक्ष मनोज थेटे, राहुल बाबा यासह साधू महंत यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते।
त्र्यंबक न्यूज साठी प्रतिनिधी सतीश दशपुत्रे, त्र्यंबकेश्वर.